मित्रांनो, आपण अनेक कलाकार बघितले ज्यांचं करिअर, ज्यांचं आयुष्य दारूमुळे उद्ध्वस्त झालं. पण आज आपण एका अशा कलाकाराबद्दल बोलणार आहोत, ज्याचं दारूमुळे मात्र करिअर घडलं. हो, हा कलाकार आहे बेवड्यांची भूमिका साकारणारा, घराघरात पोहोचलेला, अष्टपैलू पण अत्यंत वेदनादायी शेवटाला गेलेला अभिनेता केशव मुखर्जी. 7 ऑगस्ट 1925 मध्ये कोलकातामध्ये यांचा जन्म झाला. साधं घर, साधं बालपण. लहानपणापासून अभिनयाची आवड, पटनाट्यांपासून नाट्यकलेची सुरुवात झाली आणि मग सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचा नागरिक या चित्रपटातून 1952-53 मध्ये पहिली छोटी भूमिका मिळाली. घटकांसोबतच्या नात्यामुळे संधी मिळत गेली, पण पैशाची टंचाई कायम राहिली. मोठं यश मिळत नव्हतं. शेवटी ठरवलं, खरी संधी साधायची तर मुंबई गाठायलाच हवी. मुंबईत आल्यावर त्यांची परिस्थिती बिकटच होती. रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका घाणेरड्या उंदरांनी भरलेल्या खोलीत ते राहू लागले. खायला अन्न नाही, काम नाही. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दारूचा आधार घेतला आणि हेच व्यसन पुढे त्यांच्या आयुष्याला करिअरचं टर्निंग पॉईंट ठरलं. 1957 मध्ये ऋषिकेश मुखर्जींच्या मुसाफिर चित्रपटातून त्यांना पहिली संधी मिळाली. नंतर बिमल रॉय सारख्या दिग्दर्शकांना काम मागायला गेले. एकदा तर त्यांच्यासमोर उभेच राहिले, जातच नाही. वैतागून बिमलला म्हणाले, "कुत्र्यासारखं भुंकशील?" आणि काहीही न बोलता त्यांनी तिथेच कुत्र्यासारखा आवाज काढला. त्या क्षणी दिग्दर्शक थक्क झाले. हा माणूस अभिनयासाठी काहीही करायला तयार आहे. आणि तिथून पुढे त्यांच्या कारकिर्दीचं दार उघडलं. चाचा भतीजा, गोलमाल, बॉम्बे टू गोवा, पडोसन, चुप चुप के, मासूम असे 90 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी पडद्यावरती धमाल उडवली आणि ऋषिकेश मुखर्जीच्या प्रत्येक दुसऱ्या चित्रपटात ते जवळपास असायचेच. पत्नी शोभा मुखर्जी आणि 2 मुलं अशोक आणि बबलू. दुर्दैवाने अशोकचा अपघातात मृत्यू झाला, तर बबलू मुखर्जी यांनी अभिनय क्षेत्रात आपला हात आजमावला. केशव मुखर्जींची आवड स्वयंपाक होती. माछेर झोल म्हणजेच बंगालची माशाची करी ही त्यांची खासियत होती. परदेशात शो करताना दुबईच्या शेखने त्यांना गळ्यातली सोन्याची चैन घातली होती. इतकं लोकांचं त्यांना प्रेम मिळालं. पण मित्रांनो, त्यांच्या मृत्यूबद्दल बराच काळ गैरसमज पसरला. लोक म्हणायचे आर्थिक संकटात होते, दारूमुळे संपले. पण खरं काय? फेब्रुवारी 1982 ते गणपतीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कारला मागून ट्रकने धडक दिली. धक्का एवढा जोरदार होता की कारचा दरवाजा उघडला आणि केशव मुखर्जी अर्धे कारच्या बाहेर, अर्धे आत. गाडी वेगाने चालली आणि त्यांचं डोकं जमिनीवर आपटत आपटत ओढलं जात होतं. कल्पना करा, दगड, खड्डे, रस्ता आणि त्याच्यावर त्यांचं डोकं घासत जातं. प्रचंड रक्तस्राव, गंभीर जखमा. शेवटी 2 मार्च 1982 रोजी वयाच्या अवघ्या 56व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.